माझी आई या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। नमस्कार ताईंनो, उन्हाळा चालू झाला आहे। आज आपण बनवणार आहे उन्हाळ्यातील उपवासाचे बटाट्याचे चिप्स। चला तर मग सुरू करूया। सर्वात आधी आपल्याला मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहे। आता बटाट्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यावर सर्व बटाट्याचे साल काढून घेऊया। आता मी इथे सर्व बटाट्याचे साल काढून घेतले आहे। साल काढल्यावर बटाट्याला पाण्यात टाकूया, जेणे तो काळा पडणार नाही। आता आपण बटाट्याची चिप्स पाडून घेऊया। मी इथे बटाटा सरळ ठेवला आहे, कारण मला मोठे चिप्स पाडून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने मोठे छोटे चिप्स पाडू शकता। तर बघा आता किती छान चिप्स पडून तयार आहे। याच पद्धतीने आपण सर्व चिप्स पाडून घेऊया। आता एकदा पुन्हा सर्व चिप्सला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। चिप्स धुवून झाल्यावर याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकून देऊया। मी इथे थोडी तुरटी वापरत आहे, तुम्ही वापरली तरी चालेल, नाही वापरली तरी चालेल। तुरटी टाकून पाण्याला हलवून घेऊया। झाकण ठेवून चिप्सला रात्रभर पाण्यामध्ये राहू देऊया। दुसऱ्या दिवशी हे पाणी बदलून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आता हे पातेले गॅसवर ठेवून त्यात चिप्स पाण्यामध्ये बुडतील एवढे पाणी टाकून देऊया आणि चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून एक उकळी येऊ देऊया। आता आपले चिप्स छान शिजले आहे। आता आपण चिप्सला चाळणीमध्ये काढून घेऊ। त्यानंतर या चिप्सला कडक उन्हात वाळू घालूया। तर तुम्ही बघू शकता आपले सर्व चिप्स वाळू घालून झालेले आहे। तर आपले चिप्स वाळून तयार झालेले आहे। या चिप्सला व्यवस्थित काढून घेऊया। बघा किती कुरकुरीत चिप्स वाळून तयार आहे। आता मी तुम्हाला थोडे चिप्स तळून दाखवते। तर आपण कढईत तेल टाकून गरम करून घेऊया। आता या तेलात एक एक चिप्स सोडूया। तर बघू शकता चिप्स टाकल्याबरोबर कसे फुलत आहे आणि पांढरे शुभ्र बटाट्याचे चिप्स बनून तयार आहे। तर नक्की बनवा आणि उपवासाची मजा वाढवा। आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।